शेपटीवरती पूर्ण पट्टे पट्टे दिसतात तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश साटम स्वागत करतोय आजच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आपल्याकडचे एक सर्पमित्र आहेत कृष्णा कदम म्हणून, त्यांनी मला आता जस्ट कॉल एक फॉरवर्ड केला. जेवत होतो, जस्ट जेवण झालं. माहित नाही कोणता साप आहे, नेहमीप्रमाणे तिकडे गेल्यानंतर आपल्याला साप कोणता तो कळेल. व्हिडिओ एंड पर्यंत पहा, म्हणजे जो साप भेटेल त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला द्यायचा नक्की प्रयत्न करतोच आहे व्हिडिओ मार्फत. तर हा साप कोणता आहे तो आपल्याला गेल्यानंतर तिथे कळेलच, मी त्याची परफेक्ट इन्फॉर्मेशन देईन. तर बघूया कोणता साप आहे, व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा. मी आता आहे ना पोलीस कॉलनी मधनं निघालोय. इथे येतोय आपल्या पेट्रोल पंपाच्या अपोजिट साईडची वाडी ना. पाहिजे तर आम्ही तिथे येतो. हा रोड वरती आहे ना, मी आहे ना अपोजिट साईडला येतो रोड वरती. मला कारण माहित नाही ना ते. ओके ओके. तर ते एक साईदाम हॉटेल म्हणून आहेत, तिथे कुठेतरी थांबले आहेत. मला ही आयडिया नाही. हा हॉटेल साईदाम राईट, समोरच कदाचित तेच आहेत असा वेद. ते आपल्याला घ्यायला आलेले आहेत. बरंच आतमध्ये आहे. ओके, गाडी तरी कुठे बाथरूम मध्ये आहे का? व्हाळाचं पाणी आहे की काय? भारी आहे, मस्तच आहे. नमस्कार. काल आठवडाभर अच्छा. फॉलो केला आणि आला तुम्ही. थँक्यू. कुठे आवाज येतो धडामधून. हा का? ओके ओके ओके. दाराकडेच वाटतं. त्या दिवशी तुम्ही इथे नाक पकडलेला ना? हो हो हो. तेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला. अच्छा, बाथरूम मध्ये का?
मला आता खालीच असणार. ते बघा ते बघा ते बघा ते बघा हे बघा इथं समोर. हा धामण आहे. धामण आहे. जागा तिला जायला अग्रेसिव्ह. एक मिनिट हा. जरा हे बघा. उंदराच्या मागण्या ठीक आहे. किती उंदर? होय होय उंदीर आहे. दोन-तीन उंदर आहेत ना या मागण्या. बॅग दे घेऊ का? नाही गेलेच काय बाहेर. 2-3 उंदर आहेत ना. होय होय आतमध्ये. हो त्याच्या मागून आले ते जायला. काढू का पॅकेट? नाही चालेल. थँक्यू तुमचं नंबर नाही. बोलवल्याबद्दल. नंबर मी देतो आता. हा त्याच्यावरती नाही टाकत ऍक्च्युली कारण फेक कॉल वगैरे खूप येतात ना. देतो नंबर. बोलले मग त्यांच्यामुळे आलं. हां हां नाही नाही थँक्यू बोलवल्याबद्दल. तुम्ही मारला वगैरे नाही. कुठेच वाटणार लय लांब. जंगलात डीपमध्ये. डीपमध्ये काय प्रॉब्लेम नाही. सगळी जोडी आहे ना ती. हां 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 मग ते आता सेपरेट नाही होणार. नाही ते जंगलामध्ये दुसरा पार्टनर किंवा असे मिळतातच. हे रेग्युलर फिरत असतात. 2-2 दिवसांनी मी रोज बघते. हा. फक्त घरात आज पहिल्यांदा. उंदीर होते ना 2 त्यांच्या मागे नाही आले. 2 उंदीर येतात मध्ये ना. पुढं मला आवाज येतो मी यांना हा बोलले. ते काय करतात उंदीर उड्या मारतात ह्याला घाबरून. त्याच्यामुळे त्याचा आवाज असणार. पण अजून एक असणार का? नाही 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 एकच जोड्या आहे. आहेत त्या. नाही नाही तो फिरत असतील इकडे तिकडे बरेच असणार आहे जंगलामध्ये. व्हिडिओ बघितला. चालू आहे. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल. शेपटीवरती पूर्ण पट्टे पट्टे दिसतात तुम्हाला. हे शेपटीवरती पट्टे पट्टे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरती पण पट्टे असतात. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता. झूम मला एका हाताने. ओ हे बाईट करतात पण बिनविषारी साप आहे. तुम्ही बघू शकता त्यात तोंडावर पट्टे पट्टे पूर्ण काळा. प्रत्येक सापाची अटॅकिंग पोझिशन असते म्हणून ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अटॅक करतात. तसाच हाही साप करतोय. तर पण तुम्ही बघा ह्याच्या अंगावरचे जे पॅटर्न्स आहेत. हो जाऊ दे जास्त त्रास नको द्यायला. हे बघा हे शेपटीवरचे पट्टे. तर सुरक्षित जंगलामध्ये गेलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार दिसलं असेल त्या सापाचं परफेक्ट वर्णन नेहमी मी एक व्हिडिओमध्ये सांगतो की तर तुम्हाला त्या सापाचं परफेक्ट एक वर्णन दिसलं असेल की त्याच्या अंगावरचे पॅटर्न्स, त्याच्या फेसवरचे जे पॅटर्न्स, शेपटीवरचे पॅटर्न्स, जे पॅटर्न्स जे आहेत सापावरचे ते प्रत्येक सापाचे वेगवेगळे असतात. म्हणजे अजगराचे वेगळे, घोणसचे वेगळे, धामणचे वेगळे, नाग दिसायला थोडा वेगळा, कुकरी सर्प असू दे, नानेटी असू दे, हिरव्या सापांमधले 3 प्रकार असू दे, प्रत्येक साप दिसायला वेगवेगळे आहेत. प्रत्येक साप म्हणजे जसं बोलायला गेलं ना आपण साप भरपूर प्रकार, पेन भरपूर प्रकार. आता पेन म्हटलं तर सेलोग्रिपर येतो, परत कुठला तो मॉन्टॅक्स येतो किंवा बरेच प्रकारचे पेन येतात. कंपनी अशी वेगवेगळी असते. ठीक आहे. तर त्या प्रत्येक पेनामध्ये आपण बघताना काय करतो प्रत्येक पेनाचं टोपण वेगळं आहे, रिफिल वेगळी आहे, रिफिलचा शेप वेगळा आहे, निपचा शेप वेगळा आहे किंवा त्याच्या वरचे पॅटर्न वेगवेगळे आहेत. तसंच म्हणजे एक प्रकारे कुठलाही ब्रँड त्याच्यामध्ये जरासा फरक असतो. तर तशा प्रकारे साप जो आहे सापाच्या बॉडीवरचे जे पॅटर्न्स असतात त्या पॅटर्नवरनं त्यांना ओळखायचं असतं की हा साप कोणत्या ब्रँडचा आहे, म्हणजे हा साप कोणत्या प्रकारचा आहे. तर त्याच्यावरनं ओळखायचे आहे की साप कोणता आहे, विषारी आहे किंवा बिनविषारी आहे. तर ही धामण होती. पूर्ण बघितलं असेल तुम्ही दिसायला कसा आहे साप. लांब लचक, शेपटीवरती पट्टे, तोंडावरती नॉर्मल पट्टे आणि
बरंच काही आहे सांगण्यासारखं. 2 मिनिटं. तर तुम्ही पाहिलं की हा साप दिसायला कसा आहे, त्याच्या शेपटीवरचे पॅटर्न कसे आहेत, त्याच्या चेहऱ्यावरचे पॅटर्न कसे आहेत, ह्याच्यावरनं ओळखायचा कसा. धामण ही धामण सापाची जात आहे. घरात आल्यानंतर धामण साप जो आहे तो शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणलं जातं. शेतकऱ्यांचा मित्र का? कारण तो उंदीर खातो. पिकाची नासाडी होत असेल किंवा त्याने डंप केलेलं कुठे धान्य असेल तर तिथे उंदीर जास्त येतात. तर ते उंदीर खाण्यासाठी साप येतो, म्हणून धामण किंवा कुठलाही साप हा शेतकऱ्याचा मित्र असं मानलं जातं. एक गोष्ट अशी आहे की आपण सापाचे मित्र असू शकतो, पण साप आपला मित्र होऊ शकत नाही. त्याची मेमरी खूप स्लो असते, म्हणजे कमी असते. दुसरी गोष्ट, प्रत्येक प्राणी, जगातला कोणताही प्राणी स्वतःचा बचाव करण्यासाठी रिॲक्ट करतोच. तसं सापाला पकडल्यानंतर ते त्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे. तर तो स्वतःला घाबरून किंवा त्याच्या जीवाला भीती आहे असं करून तो चावतो. कोणताही साप सूड घेतो हे चुकीचं आहे. सूड वगैरे घेतलं असतं जर समजा की आपला टच झाला, पाय झाला आणि साप मागे येतो, अशा गोष्टी असत्या तर आत्तापर्यंत मी वयाच्या 13व्या 14व्या वर्षापासून साप पकडतोय. मी कमीत कमी 5-6 हजारच्या वर साप पकडले इतक्या वर्षांमध्ये. तर कोणता तरी एक साप माझ्या घरी आला असता की त्या सापाला मी दुखवलं किंवा टच केलं किंवा काही केलं, तर असं काही नसतं. त्याची मेमरी खूप कमी असते. साप येण्यामागची कारणं माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये पण असेल, खूप असतात. म्हणजे स्मेल असेल किंवा कीटक असेल, कीटक म्हणजे बेडूक असेल, पाल असेल किंवा उंदीर असेल, अशी बरीच कारणं आहेत साप घरात येण्याची कारणं. पण साप आपल्याला सूड घेऊन घरात येतो, चावतो, ही गोष्ट चुकीची आहे. हे जाणून घ्या का चुकीची आहे. त्याच्यामागे कारण सायंटिफिक रिझन खूप आहेत. कुतू मस्त कुत्री फिरते, एन्जॉईंग. पुढे गेला. अरे काय टायर सुसू, टायर सुसू, सुसू. नाही हा नाही करणार सुसू, कुत्री आहे. तर गोष्ट अशी आहे की तेच सांगितल्याप्रमाणे की ते चुकीचं नाही आहे, चुकीचं आहे ॲक्च्युली, सॉरी. सांगितल्याप्रमाणे सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धा खूप आहेत. श्रद्धाही आहेत, श्रद्धा ठेवावी, कारण त्यामुळे पण साप वाचले जातात. म्हणजे श्रद्धा असल्यामुळे आपण साप मारत नाही की आपण त्याला देव वगैरे मानतो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. ठीक आहे. तर गोष्ट अशी आहे की हा पूर्ण ब्लॉग जो आहे सापाच्या बाबतीतला तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तुमचे सजेशन मी नेहमीच वाचत असतो, सगळे कमेंट वाचतो. रिप्लाय द्यायला थोडा वेळ होईल किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला थोडा वेळ होईल, कारण ड्युटी, घर, संसार सगळं सांभाळून करावं लागतं, त्याच्यामुळे तो उशीर होऊ शकतो. पण तेवढं सांभाळून घ्या जरा, पण रिप्लाय नक्की देईन. तुमचे जर एकदमच काही एकदम अर्जंट आणि तुम्हाला ते हवंच आहे मेसेज वगैरे, तर तुम्ही इंस्टाग्रामचा माझा अकाउंट आहे योगेश_startup87 याच्यावरती मला DM करू शकता, म्हणजे मेसेज करू शकता.